friends, my name is Dhanesh Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 8th standard topic 2.5, a heroine of the sea, its workshop. English workshop. Question number first आहे, find from the story the antonyms of. antonyms म्हणजे अपोजिट वर्ड्स. जसं पहिला भाग कोवर्ड आहे, केअरलेसली, सेल्फिश, हॅपी, रेअर, डिसॲग्री, एनिमी, फॉरगेट. आता याचे आपल्याला अपोजिट वर्ड्स बघायचे म्हणजे अँटोनिम्स. जसं पहिले जसा कोवर्ड आहे त्याचा अपोजिट आहे ब्रेव, केअरलेसली आहे त्याचा अपोजिट आहे केअरफुली, सेल्फिश आहे त्याचं अनसेल्फिश, हॅपीचं अनहॅपी, रेअरचं कॉमन, डिसॲग्रीचं ॲग्रीड, एनिमीचं फ्रेंड, फॉरगॉटचं रिमेंबर. Now question number 2. Into the question number, pick out the words from the story. Make a list of 8 words related to the sea travel. For example, lighthouse. पर रिलेटेड शब्द लिहायचे कशाचे तर सी ट्रॅव्हलचे. जसं लाईट हाऊस एक आहे. अजून बघा कोणकोणते. पहिला आहे सेलर्स, दुसरा आहे शिप, तिसरा आहे शिपरेक, चौथा आहे स्टॉर्म, पाचवा आहे वाइंड और विंड, सहावा आहे वेव, सातवा आहे पॅसेंजर आणि आठवा आहे ओवर्स. क्वेश्चन नंबर 3. राईट एनी 2 डायलॉग्स फ्रॉम द स्टोरी विच प्रूव्ह द फॉलोइंग. जसं बघा ग्रेस डार्लिंग वॉज सेल्फलेस अँड ब्रेव, याचे 2 बघायचे. नंतर दुसरा बघा विल्यम डार्लिंग वॉज अनविलिंग टू टेक अ रिस्क. आणि तिसरा आहे मिसेस डार्लिंग डिस्करेज देम फ्रॉम ट्राईंग टू रेस्क्यू. आन्सर कसं येईल त्याचं आन्सर जसं ग्रेस डार्लिंग वॉज सेल्फलेस अँड ब्रेवचं बघा पहिलं आहे वी मस्ट रेस्क्यू देम बिफोर दे आर ड्राउन. आणि दुसरं वाक्य बघा आय कॅन रॉ अ बोट ॲज वेल ॲज मेनी मॅन आय एम. विल्यम डार्लिंग वॉज अनविलिंग टू टेक अ रिस्क. त्याचं आन्सर पहिले सेंटेन्स इट इज होपलेस वी कॅन डू नथिंग. आणि सेकंड आहे हाऊ कॅन आय रॉ अ बोट बाय माय सेल्फ थ्रू. आणि तिसरे भाग होता आहे ग्रेस डार्लिंग वॉज सेल्फलेस अँड ब्रेव. No, how will it help those poor people if you are drowned or you can't row in this storm. म्हणजे बघा मिसेस ग्रेस आहे त्याच्या आहे हे याच्याबाबत आहे बघा. क्वेश्चन नंबर 4. आन्सर इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड्स. ए आहे शी स्टे बॅक होम with her parents. Who कोण राहिली बघा घरी तर ग्रेस स्टे बॅक होम with her parents. Then बी आहे a ship was wrecked that night. Why का बघा का तर आन्सर आहे on the night of September 6th 1838 a terrible storm was blowing. सी आहे बघा क्वेश्चन आहे 9 men and women did not drown. Why not का गेले नाही तर तो आन्सर आहे 9 men and women were able to climb onto the rock. They were clinging onto the rocks. So ते दगडावरती लटकले होते त्यामुळे ते वाहू गेले नाहीत किंवा बुडले नाहीत. डी ग्रेस सेड शी वुड हेल्प हर फादर टू रेस्क्यू. हाऊ कशा पद्धतीने मदत करेल तर आन्सर बघा काय आहे ग्रेस सेड दॅट शी कॅन हेल्प हिम टू रॉ द बोट ॲज वेल ॲज एनी मॅन अँड दॅट शी हॅज ऑफन रो विथ हिम. ही क्वेश्चन आहे बघा युझिंग ऑल देअर स्ट्रेंथ टू रो दे केम देअर वेअर. कुठे पोहोचले ते बघा युझिंग ऑल देअर स्ट्रेंथ टू रो दे केम नियर द रॉक्स. खडकाच्या जवळ ते पोहोचले. क्वेश्चन नंबर 5 बघा. क्वेश्चन नंबर 5 काय आहे क्वेश्चन नंबर 5 हाऊ कॅन यू ॲज अ यंग स्टुडंट हेल्प पीपल इन टेरिबल रोड ॲक्सिडेंट. राईट 5 टाइप्स ऑफ ॲक्शन्स यू कॅन टेक.
पहिला आहे बघा, आय कॅन कॉल द ॲम्ब्युलन्स. मग जर ॲक्सिडेंट तुम्ही पाहिलं तर काय करू शकाल, असे 5 सेंटेन्स दिले आहे. पहिला आहे आय कॅन कॉल द ॲम्ब्युलन्स, ॲम्ब्युलन्सला बोलवेल. सेकंड आहे बघा, आय कॅन क्लिअर द रोड ट्रॅफिक, मी रोड ट्रॅफिक क्लिअर करेन. किंवा सी आय इन्फॉर्म द पोलिसला इन्फॉर्म करेन. किंवा चौथा आहे प्रोव्हाइड फर्स्ट एड टू द इंजर्ड, फर्स्ट एड म्हणजे देईन ते इंजर्ड लोक जे झाले असतील जखमी त्यांच्यासाठी फर्स्ट एड देईन. किंवा पाचवा आहे बघा, आय कॅन इन्फॉर्म देअर रिलेटिव्स, मी त्यांच्या नातेवाईकांना इन्फॉर्म करेन, सांगेन. नऊ बघा इथे काय दिले, हाऊ विल यू हेल्प द पीपल हू मीट अँड विथ अँड ॲक्सिडेंट झालेल्या लोकांना तुम्ही कशी मदत कराल. जसं पहिले इथे बघा दिलं एक, आय कॅन कॉल द ॲम्ब्युलन्स, आय कॅन क्लिअर द रोड ट्रॅफिक, इन्फॉर्म पीपल, त्याच्यानंतर प्रोव्हाइड फर्स्ट एड, त्याच्यानंतर बघा इन्फॉर्म देअर रिलेटिव्स, त्याच्यानंतर बघा ट्राय टू हेल्प देम आउट ऑफ द डिझास्टर. देत बघा हे काय दिले बघा, कॉल लोकल पीपल फॉर हेल्प किंवा ॲडमिट द इंजर्ड इन नियर बाय हॉस्पिटल. सहावा बघा 6 नंबर क्वेश्चन, थिंग्स टू डू म्हणजे डिस्क्राईब द लाईफ ऑफ फॅमिली हू लिव्स इन लाईट हाऊसेस. The life of lighthouses family is very tough. They live an isolate life away from society. There were no shops, no public transport and no more facilities available. The family members do not have any social life. They are cut off from the world. They have the company of the sea and the sound of the waves. In the way, the life of lighthouses is dull, inactive and mundane. Now seconds by 7 number question, discuss in groups and write about the life of Grace using following guidelines. ग्रेसची लाईफ आपल्याला करायचं आहे, जसं प्लेस ऑफ लिव्हिंग, सपोर्ट फ्रॉम पॅरेंट्स, हर हेल्पिंग नेचर, हर bravery act, how she finally rewards her unselfishness, the challenges she had in lighthouse, her education. या मुद्द्याच्या आधारे आपल्याला बघायचं आहे किंवा एक बातीच्या माहिती लिहायची आहे. ग्रेस लिव्ह कशाबद्दल माहिती लिहू शकतो आपण, ग्रेस लिव्ह इन अ लाईट हाऊसेस ॲट डिफरंट प्लेसेस. शी लिव्ह विथ हर parents and brothers and sisters. Grace was the youngest of all. It was a lonely and isolated life, far from any town or village. Far from any town or village. She was given education by her father. She was brought up by her parents. She stayed with her parents after her sibling went to city for education. Living a lonely life in the lighthouse was the challenge itself. Grace was a strong girl. She was very sensitive and unselfish. She felt sad to see others in sorrow. She always got support of her parents. Grace had a helping nature, therefore she rescued her father Therefore she requested her father to rescue the passengers stuck on the rock. She herself rowed the boats in wild storm and saved 9 unfortunate passengers. These rescue passengers made Grace and her father famous. Thus they were rewarded for their noble and human act of bravery. Eight number question. 8 number, imagine you have read in the news about how Grace Darling's courage saved some shipwrecked people. Write a letter of congratulation to her and her family for the brave human act. लेटर कसं लिहिता येईल आपल्याला, डिअर ग्रेस, आय फील व्हेरी हॅपी टू सी युअर न्यूज इन टुडेज न्यूजपेपर. इट वॉज व्हेरी ब्रेव ऑफ यू टू रेस्क्यू पीपल इन सच अ बिग स्टॉर्म. मेनी पीपल्स वुड हॅव प्रिफर्ड टू स्टे इन द लाईट हाऊस rather than
venturing out or in the storm to help others. You have risked your life and set an example for many of us. This act of you and your family taking care of the people in distress shows humanity and also influences lot of youth to help others and be brave in situations such as this. I take this opportunity to congratulate you and your family. Thanking you. अशा प्रकारे आपण सुद्धा लेटर तिला लिहू शकतो.